हॅलो स्टुडंट्स, आपण 1.1 चालू केलेला आहे. सो ॲक्च्युली हा टॉपिक खूप मोठा आहे. आपल्याला फर्स्ट 14 पेजेस आहे. जर तुम्ही कोणी वाचलं असेल तर तुम्हाला कळेल, कारण हा डायरेक्टली एका नॉवेलमधून घेतलेला आहे, सिलेक्टेड पार्ट. सो इट इज वन ऑफ द मोस्ट लेंदी टॉपिक इन अवर टेक्स्टबुक. सो पहिलाच आहे आणि नेमका आपल्याला तो. तर आपण बघूया पेज नंबर 7, लास्ट पॅरेग्राफ. सुरुवात करूया. ते आधीच सांगितलेलं आहे तुम्हाला. दरवेळेस मी सांगते की आपण मार्च फॅमिलीमधल्या 4 बहिणींच्या आहे स्टोरी, पण त्यापैकी या आपल्या दिलेल्या धड्यामध्ये सेंट्रल कॅरेक्टर कोण आहे? 4मध्ये फक्त जो सेंट्रल कॅरेक्टर आहे, आणि लॉरी. हाऊ देअर फ्रेंडशिप स्टार्टेड. दे आर नेबर्स. ते कोण आहेत? एकमेकांचे शेजारी. अँड हाऊ देअर फ्रेंडशिप स्टार्टेड, हाच फक्त डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे हे. सो बघूया, आपण चालू करूया. बघा पेज नंबर 7. ओके, तर लॉरीकडे ती आलेली आहे जो, आणि ती बोलते त्याच्याशी. लॉरी म्हणतो की तुमच्याकडे यायला आवडेल मला, पण तुझ्या आईने परवानगी दिली आणि तुझ्या आईने माझ्या आजोबांना विचारलं तर मी येऊ शकतो. माझ्या आजोबांना वाटतं की मी दुसऱ्यांना त्रास नको द्यायला, म्हणून ते मला ठेवत नाही. सो त्याच्या पुढे वाचूया. वी आर नॉट स्ट्रेंजर्स, वी आर नेबर्स. त्याला जो काय उत्तर देते बघा. वी आर नॉट स्ट्रेंजर्स, वी आर नेबर्स, अँड यू नीड नॉट थिंक यू वुड बी अ बॉदर. आता इथे बॉदर म्हणजे काय? बॉदर म्हणजे त्रास. बॉदर बघा, स्पेलिंग बघा, BOTHER. बॉदर म्हणजे त्रास. ती म्हणते की तू असा विचार करू नको की तू दुसऱ्याला त्रास देशील. स्ट्रेंजर आणि मी स्ट्रेंजर नाही आहोत. आम्ही कोण आहोत? तुझे शेजारी. वी आर नॉट स्ट्रेंजर, अनोळखी नाही आहेत. वी वॉन्ट टू नो यू अँड आय हॅव बीन ट्राईंग टू डू इट धिस एव्हर सो लाँग. एव्हर म्हणजे कधीपासून, खूप कधीपासून मी प्रयत्न करत आहे की तू कसा आहे, तू जाणून घ्यायला किंवा तुझ्याशी फ्रेंडशिप करण्यासाठी. वी हॅवंट बीन हिअर अ ग्रेट वाईल, यू नो, बट वी हॅव गॉट ॲक्वेंटेड विथ ऑल अवर नेबर्स बट यू. ती म्हणते आम्ही काही फार दिवसांपासून राहायला आलो नाही इथे. वी हॅवंट बीन हिअर अ ग्रेट वाईल. ग्रेट वाईल म्हणजे खूप कधीपासून नाही, खूप कधीपासून. ग्रेट वाईल. बट गॉट ॲक्वेंटेड, टू गेट ॲक्वेंटेड ही एक फ्रेज आहे बघा, टू गेट ॲक्वेंटेड. तर मी तुम्हाला जे लाईन करून सांगते वर्ड्स, ते तुम्ही लिहून घेतले तुमच्या नोटबुकमध्ये, कुठेतरी लिहून घेतले तर चांगलं तुमच्यासाठी. सो मी तुम्हाला जे अर्थ सांगते ते लिहून घेत जा. ओके, जसं मी शिकवताना वर्गात पण सांगते, हँडल करा. गेट ॲक्वेंटेड विथ. टू गेट ॲक्वेंटेड विथ म्हणजे ओळख करून घेणे किंवा जाणून घेणे. तर ती म्हणते आम्ही सगळ्यांशी ओळख करून घेतली आहे, सगळ्या शेजाऱ्यांशी. बट यू म्हणजे तुझ्याशिवाय, तुमच्याशिवाय. ओके, वी हॅव गॉट ॲक्वेंटेड विथ ऑल अवर नेबर्स बट यू म्हणजे तू सोडला तर सर्वांशी आम्ही चांगली ओळख केलेली आहे. यू सी ग्रँडपा लिव्स अमंग हिज बुक्स अँड डझंट माइंड मच व्हॉट हॅपन्स आउटसाईड. आता लॉरी सांगतोय तिला डझंट माइंड. आता इथे परत माइंड एक शब्द आला. माइंड म्हणजे तुम्हाला माहिती आहे, माइंडचा अर्थ होतो मन. पण इथे माइंड इथे वर्ब म्हणून वापरलेला आहे बघा. वर्ब म्हणजे क्रियापद. तर इथे माइंडचा अर्थ होतो, 2 अर्थ होतात ॲक्च्युली माइंडचे. मनावर घेणे, टू माइंड. टू माइंड म्हणजे मनावर घेणे. आणि अजून एक मी तुम्हाला काल सांगितला होता, तो अर्थ होता वेगळा अर्थ होता आधीच्या लेक्चरमध्ये. माइंड म्हणजे कंट्रोल करणे, असा पण अर्थ होतो. 2 अर्थ होता बघा. सो इथे काय अर्थ आहे? तो माइंड म्हणजे मनावर घेणे. सो यू सी ग्रँडपा लिव्स अमंग बिग बुक्स. माझे आजोबा कायम पुस्तकांमध्ये राहतात. आणि व्हॉट हॅपन्स आउटसाईड ही डझंट माइंड. बाहेर काय घडतं त्याच्याशी त्यांना काही परवा नसते त्याची. मिस्टर ब्रूक माय ट्युटर. ट्युटर म्हणजे माझे शिक्षक. ट्युटर म्हणजे शिक्षक.
तर त्याला घरी शिकवायला ट्युटर आहेत, म्हणजे शिकवणारे शिक्षक आहेत, घरी येतात. घरी येऊन शिकवणारे शिक्षक आहेत, त्यांचं नाव आहे मिस्टर ब्रुक. माय ट्युटर डझंट स्टे हिअर. ते काय माझ्यासोबत राहत नाही, यू नो, अँड आय हॅव नो वन टू गो आउट विथ मी. सो आय जस्ट स्टॉप ॲट होम अँड गेट ऑन ॲज आय कॅन. So there is no one to talk with me, no brother, no family, no friends, no one is there except grandpa. फक्त आजोबा आहेत अँड ट्युटर येतात, शिकवून जातात. टीचर येतात, शिकवून जातात. मिस्टर ब्रुक ही डझंट लिव्ह विथ मी. सो असं आहे बघ माझं. ती म्हणते, जो म्हणते दॅट इज बॅड. यू आर टू मेक अन एफर्ट टू गो विजिटिंग एव्हरीवेअर यू आर आस्क. देन यू विल हॅव प्लेंटी ऑफ फ्रेंड्स अँड प्लेझंट प्लेसेस टू गो टू. ती म्हणते हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. यू अट्टू म्हणजे तू असं करायला हवं. आणि ही मॉडेल ऑक्झिलरी आहे बघा. अट्टू ह्या मॉडेल ऑक्झिलरी आहे, व्हर्ब आहे. अट्टू म्हणजे असं, म्हणजे तुमच्याकडून अपेक्षा आहे, असं वागलं पाहिजे तुम्ही. तर ती काय म्हणते, तू काय केलं पाहिजे. यू आर टू मेक ॲन एफर्ट. एफर्ट म्हणजे प्रयत्न. अँड एफर्ट टू गो व्हिजिटिंग एव्हरीवेअर. तू स्वतः बाहेर जायला पाहिजे, निघायला पाहिजे, आणि मग तुला फ्रेंड्स मिळणार. देन यू विल हॅव प्लेंटी ऑफ फ्रेंड्स. प्लेंटी ऑफचा अर्थ माहिती आहे तुम्हाला. प्लेंटी ऑफ म्हणजे खूप, भरपूर. सो तुला भरपूर फ्रेंड्स मिळतील. अँड प्लीझंट प्लेसेस. प्लीझंट म्हणजे आनंददायी आणि मजेशीर प्लेसेस तुला भटकायला मिळेल. तुम्ही जेव्हा मित्रांसोबत बाहेर जातात, खेळतात, ग्राउंडवर, स्कूल्समध्ये, समुद्रावर, सो तिथे मजा येते तुम्हाला. प्लीझंट प्लेसेस. दॅट प्लेस बिकम्स प्लीझंट फॉर यू. नेवर माइंड बीइंग बॅशफुल. बॅशफुल म्हणजे लाजणे बुजणे. एखाद्याचा लाजरा बुजरा स्वभाव असं कोणी बोलत नाही. नेवर माइंड. तू स्वतःच्या स्वभावाचा विचार करू नको, परवा करू नको, विचार करू नको. माइंड, इथे बघा परत माइंड शब्द आलाय. विचार करू नको कशाचा. नेवर माइंड. नेवर म्हणजे कधीच नाही. नेवर माइंड. नेवर म्हणजे कधीच नाही. नेवर माइंड बीइंग बॅशफुल. ओके, मग हू इज बॅशफुल हिअर. ती कोणाविषयी बोलते. बॅशफुल कोण आहे. लाजरा बुजरा स्वभाव कोणाचा आहे. लॉरीचा आहे. पण लॉरीच्या विरुद्ध जोचा स्वभाव कसा दिसतो तुम्हाला. येस, बोल्ड अँड व्हेरी सेल्फ कॉन्फिडेंट. कशी आहे ती. सेल्फ कॉन्फिडेंट आहे, स्वतःवर विश्वास असणारी आहे, मोकळं बोलणारी आहे. ओके, जो. हा दोघांच्या स्वभावामधला फरक आहे बघा, कॅरेक्टर्समधला फरक आहे. तर ती त्याला सांगते की नेवर माइंड बीइंग बॅशफुल. इट वोंट लास्ट लॉंग इफ यू कीप गोईंग. तू नेहमी जात राहिलास, कीप गोईंग, नेहमी बाहेर जात राहिला तर काय होईल. इट नेवर लास्ट लॉंग. लास्ट लॉंग म्हणजे टिकणे. इट वोंट. वोंट हा तुम्हाला माहिती आहे कसाचा शॉर्ट फॉर्म आहे. विल नॉट. इट विल नॉट लास्ट लॉंग. लास्ट लॉंग म्हणजे टिकेल, टिकणे. सो इट विल नॉट लास्ट लॉंग इफ यू कीप गोईंग. मग तुझा हा स्वभाव जो आहे तो काही जास्त टिकणार नाही. तू बाहेर एकदा निघालास की फ्रेंड्स तुला जास्त मिळाले की. लॉरी टर्न रेड अगेन बट वॉजंट ऑफेंडेड. टर्न रेड अगेन. टू टर्न रेड अगेन. परत बघा ही फ्रेज आहे. लाल होणे. टू रेड अगेन. रेड अगेन लाल होणे. माणसाचा चेहरा लाल कधी होतो. एकतर रागाने किंवा लाजेने. लाजूनसुद्धा लाल होतं. सो ती अशी बोलत होती एकदम मोकळं लॉरीविषयी, म्हणून त्याला जरा अनकम्फर्टेबल फील वाटलं. तो पण संकोचला, लाजला. एखादी मुलगी असं बोलते त्याच्याविषयी. पण नंतर बट वॉजंट ऑफेंडेड. पण त्याला ऑफेंडेड वाटलं नाही. ऑफेंडेड म्हणजे ऑफेंडेडचा अर्थ होतो इन्सल्टिंग, अपमानित. ऑफेंडेड म्हणजे अपमानित. बट वॉजंट ऑफेंडेड ॲट बीइंग ॲक्युज्ड ऑफ बॅशफुलनेस. पण त्याला असं अपमानित वाटलं नाही की ती असं बोलली. ॲक्युज्ड ऑफ बॅशफुलनेस, लाजरा स्वभाव आहे असं ती बोलली. त्याला राग आला नाही किंवा अपमानित वाटलं नाही. फॉर देर वॉज सो मच गुडविल इन जो इट वॉज इम्पॉसिबल नॉट टू टेक हर ब्लंट स्पीचेस ॲज काइंडली ॲज दे वेर मेंट. ते ब्लंट स्पीचेस होते. ब्लंट म्हणजे मोकळे, अगदी ब्लंट म्हणजे अगदी बेधडक,
बेधडक आणि ओपन स्पीचेस, तिचं बोलणं कसं होतं, ओपन बोलणं तर बेधडक होतं, पण त्याचा त्याने राग मानला नाही, कारण तिच्यामध्ये खूप चांगलपणा त्याला दिसला. गुडविल, बघा गुडविल म्हणजे चांगुलपणा. ओके, की त्याच्यामुळे तिचं बोलणं त्याने मनावर घेतलं नाही, त्याचं वाईट वाटलं नाही, वाईट वाटून घेतलं नाही. कारण जो तिथे आली त्याला बरं नाही असं करू म्हणून तिचं जे वागणं होतं व्हेरी फ्रेंडली, इट वॉज व्हेरी फ्रेंडली, आणि सो म्हणून त्याने त्याचा राग मानला नाही. बघा परत एकदा वाचते मी, बघा. लॉरी टर्न रेड अगेन बट वॉजंट ऑफेंडेड ॲट बीइंग अक्युज्ड ऑफ बॅशफुलनेस, फॉर देअर वॉज सो मच गुडविल इन जो. म्हणजे जोचे क्वालिटीज आपल्याला कळतात बघा इथे. शी इज बोल्ड, ती बोल्ड आहे, ओपन माइंडेड आहे, गुडविल आहे त्याच्यामध्ये. ओके, हे तुम्हाला क्वालिटीज कळतात जोमधल्या, आणि लॉरीमधल्या पण क्वालिटीज कळतात तुम्हाला. लॉरी पण कसं आहे. इट वॉज इम्पॉसिबल नॉट टू टेक हर ब्लंट स्पीचेस ॲज काइंडली ॲज दे वेर मेंट. सो तरी फार काइंडली ती बोलत होती असं पण नाही, ती स्पष्ट बोलत होती, एवढंच. एखाद्याला वाईटसुद्धा वाटू शकत होतं, पण त्याने तसं मनावर घेतलं नाही. डू यू लाईक युअर स्कूल, आस्क्ड द बॉय, changing the subject. After a little pause, during which he stared at the fire and Joe looked about her, well pleased. Don't go to school. Don't go to school. I am a businessman, girl. I mean, I go to wait on my great aunt, and a dear cross old soul she is too, answered Joe. सो मग त्याने विचारलं लॉरीने की तू शाळेत जाते का. त्याने सो शी सेड दॅट नो, आय डोंट गो टू स्कूल, आय एम अ बिझनेस गर्ल. ती म्हणते आय गो टू वेट ऑन टू माय ग्रेट आंट. कुठल्या तरी एका नातेवाईकाकडे लांबच्या ती जाते. ती म्हणते अ डिअर क्रॉस ओल्ड सोल शी इज. ती एक वृद्ध स्त्री आहे, तिच्याकडे ती जाते असं ती म्हटली. ती नेमकी कशासाठी जाते ते आपण बघूया पुढे. बघा. लॉरी ओपन हिज माउथ टू आस्क अनदर क्वेश्चन. अजून काहीतरी विचारणार लॉरी तेवढ्यात, बट रिमेंबरिंग जस्ट इन टाईम दॅट इट वॉजंट मॅनर्स टू मेक टू मेनी इन्क्वायरीज इन टू पीपल्स अफेअर्स, ही शट इट अगेन अँड लुक्ड अनकम्फर्टेबल. बघा, इन्क्वायरीज, आपण इन्क्वायरी म्हणतो ना, इन्क्वायरी चौकशी, इन्क्वायरी म्हणजे चौकशी, पीपल अफेअर्स म्हणजे कामकाज. उगाच जास्त कोणाला प्रश्न विचारत बसणे, अति प्रश्न विचारणे चांगलं नाही असं त्याला वाटलं. सो तो गप्प बसला. तो काहीतरी विचारता विचारता गप्प बसला. लुक्ड अनकम्फर्टेबल. कम्फर्टेबल म्हणजे आरामात किंवा सहज, अनकम्फर्टेबल म्हणजे त्याच्या विरुद्ध, बेचैन असणे किंवा या प्रकारे. अजून जो लाईक्ड हिज गुड ब्रिंग and didn't mind having a laugh at Aunt March as she gave him a lively description of the fidgety old lady. बघा, गुड ब्रीडिंग. गुड ब्रीडिंगचा अर्थ काय होतो की तो व्यवस्थितपणे तो बोलत होता, ते त्याचं व्यवस्थितपणे बोलणं आणि वागणं, मॅनर्स, ते खूप आवडलं जोला. अँड डिडंट माइंड हॅव्हिंग अ लाफ ॲट आंट मार्च as she gave him a lively description of the fidgety old lady. Fidgety old lady and her fat poodle. Poodle is the parrotचा प्रकार आहे. हो, पॅरटचा प्रकार आहे. द पॅरट दॅट टॉक्स स्पॅनिश. फिजेटी ओल्ड लेडी, फिजेटी म्हणजे विचित्र, स्ट्रेंज असा अर्थ होतो त्याचा, की जी तिचं डिस्क्रिप्शन करताना, तिचं वर्णन करून सांगितलं तिने, जोने, आणि ते ऐकता ऐकता लॉरीला पण हसायला आलं. आणि तिचा पोपट जो स्पॅनिश बोलतो असं ती म्हणते. सो हे गप्पा सांगताना त्याला खूप हसायला आलं, पण तिला काही वाईट नाही वाटलं तुझे हसला. अँड द लायब्ररी वेअर शी रिव्हील्ड, लॉरी एन्जॉयड दॅट इमेन्सली. इमेन्सली म्हणजे प्रचंड, खूप. तर ती ज्या ज्या गप्पा सांगत होती, ज्या जे बोलत होती, ते त्याला खूप आवडलं, त्याला मजा वाटली त्या ऐकण्यामध्ये. त्याला तो खूप हसला. रिव्हील्डचा अर्थ तो इथे बघा दिलेला आहे, एन्जॉयड. ओके, एन्जॉयड इन अ लाईव्हली नॉइझी वे विदाउट
सो ड्रिंकिंग अँड डान्सिंग रिव्हिल्ड. मोकळेपणे गप्पा मारतात फ्रेंड्स तुम्ही, तेव्हा तुमचा आवाजसुद्धा मोठा होतो, तुम्ही हसतात, खिदळतात, टाळ्या देतात एकमेकांना, मोकळं बोलतात. सो दॅट इज लाईक एन्जॉयड वेन यू एन्जॉय द कंपनी ऑफ युअर फ्रेंड्स. तर लॉरीलासुद्धा आवडलं तिच्याशी गप्पा मारताना, त्याला मजा आली. लॉरी एन्जॉयड दॅट इमेन्सली म्हणजे खूप प्रमाणात. अँड वेन शी टोल्ड अबाउट द प्रिम ओल्ड जंटलमॅन who came once to woo Aunt March, and in the middle of a fine speech, how Paul had tweaked his wig off. To his great dismay, the boy lay back and laughed till the tears ran down his cheeks, and made Popper her head in to see what was the matter. आणि तिने एक घडलेला किस्सा सांगितला मजेशीर, की एक म्हातारा होता तिथे बाजूला असलेला, आणि तो नेहमी आंट मार्चकडे यायचा आणि तिच्याशी गप्पा वगैरे मारायचा प्रयत्न करायचा. आणि अचानक एक दिवस काय झालं, त्याचा विग डोक्यावरून जो आहे तो ट्विक्ड ट्विकचा अर्थ तो निघून पडणे, चिकटून पडणे. तो पॉल हॅड ट्विक, पॉल नावाचा कोणतरी त्याचा त्यांच्याकडे नोकर होता, कोण होता, आणि बाय चान्स बाय मिस्टेक काय झालं, त्याचा विग निघून गेला डोक्यावरचा. आणि मग सगळेजण तो एक प्रसंग इतका एन्जॉय केला, एवढे हसले सगळेजण, डोळ्यात पाणी येईपर्यंत सगळे हसत होते आणि खूप मजा आली. फजिती झाली अचानक, मध्येच बोलताना बोलते, आणि तेव्हा त्याचा विग जो आहे तो निघून पडला. सो laughed till the tears ran down his cheeks, and made Popper her head in to see what was the matter. Oh, that was me, no end of good. Tell on, please, he said, taking his face out of the sofa cushion, red and shining with merriment. सो इतका शायनिंग विथ मेरीमेंट म्हणजे खुश, आनंदी, मेरीमेंट म्हणजे आनंदी. सो असे गप्पा मारता तो इतका इतका खुश झाला, आणि ती त्याला मजा आली, की तो म्हटला की अजून सांग गप्पा काही मला. दॅट डज मी नो एंड ऑफ गुड, टेल ऑन प्लीज. सो त्याला खूप तो म्हणतो अजून असे किस्से, ती जोकडे असे भरपूर किस्से होते, आणि जो त्याला सांगत होती, आणि तो बोलला की अजून सांग मला, गंमत येते, मजा वाटते. तेव्हा आपण फ्रेंड्स बरोबर अशा गप्पा मारत असतो, धमाल येत असते, कुठले किस्से शेअर करतो, फजिती कोणाची मजा, कोणाचं काय झालं. सो अशा प्रकारे आपण एकमेकांना जेव्हा शेअर करतो, या गोष्टी सांगतो, तेव्हा खूप आपल्याला या गप्पांमधून खूप आनंद मिळतो, आणि आपण फ्रेश होतो. मेरीमेंट म्हणजे खूप फ्रेश होणे, खुश होणे. बघा, जेव्हा आपण फ्रेंड्समध्ये असतो तेव्हा आपला चेहरा खूप छान खुश असतो, त्याच्यामुळेच. सो पुढे बघूया. मच इलेटेड विथ हर सक्सेस, जो डिड टेल ऑन all about their plays and plans, their hopes and fears for father, and the most interesting events of the little world in which the sisters lived. Much elated with her success. Elated म्हणजे तिने जो हा प्रयत्न केलेला, सक्सेस, त्याला यश मिळालं, की तिला असं नेहमी वाटायचं की हा मुलगा बिचारा एकटा आहे, याला फ्रेंड्सची गरज आहे, त्याला आई नाही आहे. असा जेव्हा तिने विचार ती आधी करायची, आणि त्याच्याशी आपण बोलायला पाहिजे, त्याला आपण छान फ्रेंड्स हसवायला पाहिजे, असं जेव्हा तिला वाटायचं, आणि आता ती खरंच असं करत होती, तेव्हा तिला बऱ्यापैकी यश मिळत होतं. त्याच्यामुळे ती खुश झाली, की लॉरी पण खूप छान तिच्याशी मिक्स झाला होता, छान तिच्याशी बोलायला लागला होता. सो तिला पण खूप आवडलं, आणि ती खूप गप्पा मारायला लागली. टेल ऑन म्हणजे कंटिन्यू करणे, टेल ऑन म्हणजे अजून सांग, अजून गप्पा कर, अजून गप्पा. सो अशा प्रकारे ती पण बडबड करायला मध्ये एक नंबरच होती जो. आणि सारखं काय त्यांच्या बहिणींच्या प्लॅनिंग्स, त्यांचे खेळ, त्यांची भीती, त्यांचे वडील, त्यांचे इंटरेस्टिंग इव्हेंट्स म्हणजे घटना, अशा सगळ्या गोष्टी ती त्याच्याशी शेअर करत होती, त्याला सांगत होती. इव्हेंट्स म्हणजे घटना. ओके. होप म्हणजे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, होप म्हणजे आशा, फिअर म्हणजे भीती.
सो अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट ती त्याला सांगत होती. देन दे गॉट टू टॉकिंग अबाउट बुक्स, आणि नंतर ते पुस्तकांविषयी बोलायला लागले. अँड टू जोज डिलाईट, डिलाईट म्हणजे हॅपीनेस, डिलाईट म्हणजे हॅपीनेस, पुस्तकांविषयी गप्पा मारायला लागली. अँड टू जोज डिलाईट शी फाउंड that Laurie loved them as well as she did and had read even more than herself. आणि तिच्या लक्षात आल्यानंतर तिला कळालं की लॉरीला सुद्धा पुस्तकं वाचायला खूप आवडतात, जेवढं तिला आवडतं. आणि लॉरीने तिच्यापेक्षा खूप पुस्तकं वाचली आहेत. हॅड रेड इवन मोर दॅन हरसेल्फ. लॉरी हॅड रेड. लॉरी लव्ड देम ॲज वेल ॲज शी डिड. लॉरीला काय आवडायचं? देम म्हणजे बुक्स, पुस्तकं आवडायची आणि त्याने खूप वाचलं होतं. इफ यू लाईक देम सो मच कम डाऊन अँड सी अवर्स. ग्रँडफादर इज आउट सो यू नीड नॉट बी अफ्रेड, सेड लॉरी गेटिंग अप. ती म्हणते की लॉरी बोलला की तुला एवढं पुस्तक आवडतं, चल मी तुला आमची लायब्ररी दाखवतो. आजोबा पण नाही आहेत, ग्रँडफादर इज आउट, ते बाहेर गेलेत. सो यू नीड नॉट बी अफ्रेड. नीड म्हणजे गरज असणे. आता नीड नॉट म्हणजे गरज नसणे. नीड नॉट आहे, निडंट आहे ना ते, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. निडंट म्हणजे नीड नॉट म्हणजे गरज नसणे. अफ्रेड म्हणजे भीती, घाबरणे. तुला घाबरायची गरज नाही आहे, लॉरी म्हणतो. सो आय एम नॉट अफ्रेड ऑफ एनिथिंग, रिटर्न जो विथ अ टॉस ऑफ द हेड. जोरात डोकं हलवून, मान हलवून जो म्हणते की मी काही कोणाला घाबरत नाही. आय एम नॉट अफ्रेड ऑफ एनिथिंग, मी काही कोणाला घाबरत नाही. आय डोंट बिलीव्ह यू आर, एक्सक्लेम द बॉय लुकिंग ॲट हर विथ मच ॲडमायरेशन. ॲडमायरेशन म्हणजे कौतुक. ॲडमायरेशन म्हणजे काय? प्रशंसा, कौतुक. तो तिच्याकडे बघून, कौतुकाने बघून म्हणतो, मला नाही असं वाटत की तू खरंच घाबरत नसशील म्हणून कोणाला. चिडवायला तिला म्हणतोय कौतुकाने. दो ही प्रायव्हेटली थॉट शी वूड हॅव गुड रिझन to be a trifle afraid of the old gentleman if she met him in some of his moods. त्याला माहिती आहे की तिने आजोबांना कधी जास्त पाहिलेलं नाही आहे. आजोबांना कधी एखाद्या मूडमध्ये बघू देत तिला, मग कळेल ती किती घाबरते का नाही घाबरत. मूड म्हणजे माहिती आहे तुम्हाला, मूड काय स्पेलिंग आहे बघा, मूड्स. ओके, मूड्स हा शब्द नेहमी वापरतो ना आपण. मूड, तुझा मूड चांगला नाही आहे का, मनस्थिती. तो म्हणतो की तिने काही पाहिलेलं नाही अजून, त्याच्यामुळे ती जेंटलमॅन आहे. ते ओल्ड जेंटलमॅन कोण आहे? आजोबा, हिज ग्रँडफादर. ओके, तो म्हणतो तिने पाहिलेलं नाही आहे आजोबांना, नाही तर ती घाबरणार. त्याला माहिती आहे ती नक्की घाबरेल. द ॲटमॉस्फिअर ऑफ द होल हाऊस बिईंग समर लाईक, लॉरी लेड द वे फ्रॉम रूम टू रूम. तर लॉरीने तिला घर दाखवायला सुरुवात केली, एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये. लेड म्हणजे पुढे पुढे चालणे, म्हणजे पुढे नेणे. लेड हा भूतकाळ आहे मुलांना, लीडचा. लेड, LED, लेड हा भूतकाळ आहे. LEAD, लेड म्हणजे पुढे नेतृत्व करणे. लीडर शब्द माहिती आहे तुम्हाला? लीडर हां, लीडर त्याच्यावरूनच आला आहे. लेड म्हणजे नेतृत्व करणे. लीडचा भूतकाळ आहे लेड. लॉरी लेड द वे फ्रॉम रूम टू रूम, एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये. त्याचं घर मोठं होतं ना, श्रीमंत होता तो. लेटिंग जो स्टॉप टू एक्झामिन वॉट एव्हर स्टक हर फॅन्सी. लेटिंग म्हणजे करू देणे, एखादी गोष्ट करू देणे म्हणजे लेटचा अर्थ होतो LET, करू देणे. काय करू देणे? जो काय करायची, स्टॉप म्हणजे थांबायची. कुठे कुठे थांबायची? जे तिला फॅन्सी वाटेल घरात. फॅन्सी म्हणजे चमत्कारिक, एकदम म्हणजे आपल्या भाषेत म्हणजे एकदम छान भारी, जे तिने कधी पाहिलेलं नसेल वस्तू. ओके, अशा वस्तू जर जेव्हा जिथे तिने फॅन्सी पाहिल्या की ती थांबायची. स्टॉप टू एक्झॅमिन, ती बघायची, त्या वस्तू बघण्यासाठी ती थांबायची. आणि जो तिला थांबू द्यायचा. लेटिंग जो स्टॉप
टू एक्झॅमिन व्हॉट एव्हर स्ट्रक हर फॅन्सी. तिला काय काय बघावंसं वाटलं की तो थांबू द्यायचा तिला. अँड सो ॲट लास्ट दे केम टू द लायब्ररी वेअर शी क्लॅप हर हँड्स अँड प्रान्स्ड. आणि सरते शेवटी ती त्यांच्या छोट्याशा लायब्ररीत आले. घरातच त्यांनी छोटी लायब्ररी बनवली होती. आणि ती लायब्ररीत आल्या आल्या तिने क्लॅप हर हँड्स, क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवल्या, अँड प्रान्स, प्रान्स म्हणजे कौतुकाने, ती तर इथे दिलेला नाही अर्थ तुम्हाला, प्रान्स ॲट शी ऑलवेज डीड वेन एस्पेशली डिलायटेड इट वॉज लाईन विथ बुक्स. खूप खुश झाली ते पुस्तक बघून ती. डिलायटेड म्हणजे नेहमी खुश झाली ती, खुश होणे. And there were pictures and statues and distracting little cabinets full of coins and curiosities, and sleepy hollow chairs and queer tables and bronzes, and best of all a great open fireplace with quaint tiles with all around. तिला त्यांची लायब्ररी खूप आवडली. त्यांच्या लायब्ररीमध्ये फायरप्लेस होती, एक शेकोटी, आणि त्या शेकोटीला आजूबाजूला टाईल्स लावलेल्या होत्या, चांगल्या रिच टाईल्स, त्याच्यामुळे ते खूप छान दिसत होतं. आणखीन होलो चेअर्स म्हणजे आराम चेअर्स असतात ना, होलो चेअर्स, लार्ज आर्म चेअर, त्याच्यावर रेलून पाठीमागे एकूण आरामात बसता येतं, ते आर्म चेअर्स होत्या. फर्निचर होतं. बुक्स एका लाईनमध्ये ठेवलेल्या होत्या. देअर वेअर पिक्चर्स अँड स्टॅच्यूज, काही चित्र होते, पोस्टर्स, पोर्ट्रेट होते, काही मूर्त्या होत्या, छान छान अशी सुंदर लायब्ररी होती त्याची. आणि काही टेबल्स होते आणि ब्रॉन्झच्या काही वस्तू होत्या छान ठेवलेल्या डेकोरेट करून. अशा प्रकारे त्यांची लायब्ररी तिने पाहिली बघा. पूर्ण डिस्क्रिप्शन आहे. व्हॉट रिचनेस, सायचा अर्थ होतो उसासा टाकणे. व्हॉट रिचनेस, वा काय श्रीमंती आहे तुमच्याकडे, ती म्हणते. म्हणजे एखाद्याला बघून अरे बापरे काय मस्त श्रीमंत आहेत रे तुम्ही. आपल्याला उसासा टाकतो का आपण, उसासा कधी टाकतो आपल्याला वाईट वाटल्यावर ना. मग वाईट कशाचं वाटलं जेवला की काय श्रीमंती आहे त्याच्याकडे, पण आपल्याकडे ती नाही आहे, आपल्याला नाही अशा गोष्टी मिळत. सिकिंग इन टू द डेप्थ ऑफ अ वेलर चेअर अँड गेजिंग अबाउट हर with an air of intense satisfaction. Theodore Lawrence, you ought to be the happiest boy in the world, she added impressively. Intense satisfaction म्हणजे समाधान. सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधान, आणि इंटेन्स म्हणजे खूप. त्यांची ती लायब्ररी बघितलं. गेज म्हणजे निरीक्षण करणे. जेव्हा तिने पूर्ण निरीक्षण केलं त्यांच्या लायब्ररीचं, घराचं, आणि खूप समाधानाने ती बोलते. काय बोलतीये? थिओडोरे लॉरेन्स, आता त्याचं नाव येते, थिओडोरे लॉरेन्स त्याचं नाव आहे. त्याला हाक मारून ती म्हणते, थिओडोरे लॉरेन्स, तू नक्कीच जगातला हॅपीएस्ट मुलगा असला पाहिजे. यू आर टू बी द हॅपीएस्ट बॉय इन द वर्ल्ड, शी ॲडेड इम्प्रेसिव्हली. अ फेलो कांट लिव्ह ऑन, सेड लॉरी. फेलो म्हणजे एक व्यक्ती, लॉरी काय उत्तर देतोय? जोला काय वाटतंय की लॉरी खूप हॅप्पी असला पाहिजे, सगळ्यात सुखी आनंदी मुलगा, एवढा श्रीमंत आहे, इतकं मोठं घर आहे, छान लायब्ररी आहे, हवी पुस्तकं त्याला वाचता येतात, इतकं सुंदर फर्निचर आहे, रिच कार्पेट आहे, नोकर चाकर आहे. ती खूप इम्प्रेस झाली. इम्प्रेसचा अर्थ माहिती आहे ना तुम्हाला? इम्प्रेस तुम्ही शब्द वापरतात नाही. इम्प्रेसिव्हली म्हणजे खूप प्रभाव पडणे, प्रभावशाली. खूप प्रभाव पडला तिच्यावर. ती म्हणते प्रभावीपणे ती म्हणते की अरे तू सगळ्यात हॅप्पी मुलगा असला पाहिजे जगातला. त्याच्यावर लॉरीचं उत्तर काय आहे? अ फेलो कांट लिव्ह ऑन बुक्स. एक माणूस काही फक्त पुस्तकावर जगू शकत नाही. शेकिंग हिज हेड ॲज ही पर्च ऑन अ टेबल अपोजिट. दुसऱ्या टेबलवर दुसऱ्या बाजूला तो बसला.
बसता बसता तो बोलला. बिफोर ही कुड से मोर अ बेल रँग अँड जो फ्ल्यू अप एक्सक्लेमिंग विथ अलार्म, मर्सी मी, इट इज युअर ग्रँडपा. आणि ते काही बोलणार तेवढ्यात बेल वाजली दारावरची आणि जो अचानक एकजुरात उठून बोलली, काय मर्सी मी, अरे बापरे, मला माफ कर, आता मला जाऊ दे, तुझे आजोबा आले असतील. इट इज युअर ग्रँडपा. तुझे आजोबा आले वाटतं. वेल व्हॉट इफ इट इज, व्हॉट इफ इट इज. लॉरी म्हणतो ठीक आहे ना, आले तर काय झालं, व्हॉट इफ इट इज, आले तर काय झालं. यू आर नॉट अफ्रेड ऑफ एनिथिंग यू नो. तू काही कोणाला घाबरत नाही ना. तिनेच मगाशी बोललेलं वाक्य जोने लॉरीने तिला ऐकवलं. तूच बोलली ना मी घाबरत नाही कोणाला. रिटर्न द बॉय लुकिंग विकेड. त्याच्याकडे असं विकेड म्हणजे थोडंसं असं चिडवून. विकेडचा अर्थ ॲक्च्युली वाईट होतो, पण इथे विकेड म्हणजे चिडवणे. तू चिडवून तिला विचारतोय, मगाशीच बोलली ना तू मी घाबरत नाही कोणाला. आय थिंक आय एम अ लिटिल बिट अफ्रेड ऑफ हिम. मग नंतर ती म्हणते लिटिल बिट म्हणजे थोडीशी. ती म्हणते की नाही, मला असं वाटतं मी थोडीशी ग्रँडपाला घाबरते. बट आय डोंट नो वाय आय शुड बी. मला काय कळत नाही का मी घाबरायला पाहिजे. अँड मॅरी मी सेड आय माईट कम अँड आय डोंट थिंक यू आर एनी द वर्स फॉर इट. आणि काय, आय माईट कम, मॅरी मी सेड आय माईट कम अँड आय डोंट थिंक यू आर एनी द वर्स फॉर इट. सो मला असं वाटत नाही की मी घाबरायला पाहिजे ॲक्च्युली. कमी कारण घाबरत नाही असं माझी आई सांगते नेहमी मला. सेड जो कंपोजिंग हरसेल्फ. कंपोज म्हणजे स्वतःला सावरणे. कंपोजिंग म्हणजे मगाशी घाबरून गेली होती तर त्याला सावरून ती बोलतीये. दो शी केप्ट हर आईज ऑन द डोअर. तरी पण तिचे डोळे मात्र कशावर आहेत, दरवाजावर आहेत. सो आज आपण इथे थांबूया. तुम्ही एकदा जेव्हा आपण तुम्ही पूर्ण ऐकता मग लेक्चर, ते लेक्चर ऐकल्यावर एकदा वाचायचं आहे. एकतर तुम्ही आधी स्टोरी वाचा किंवा नंतर तरी वाचायचं आहे. असं डिपेंड राहू नका की मी एकदा वाचलं म्हणजे झालं. ओके, तुम्हाला रीडिंग करावं लागणार आहे मुलांनो. रीडिंग तुम्हाला करावं लागणार आहे. जसं मी आधी सांगितलं, खूप बारीक बारीक मुद्द्यांवर, खूप बारीक बारीक गोष्टींवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये. तुम्ही परीक्षेमध्ये तेव्हा प्रश्न विचारल्यावर पॅसेजमध्ये शोधत बसणार का? नाही ना. आधीच त्यासाठी वाचायचं आहे व्यवस्थित. प्रत्येक डिटेल तुम्हाला लक्षात राहिली पाहिजे, कळाली पाहिजे की या स्टोरीमध्ये काय काय घडतं आहे, कोणते कोणते कॅरेक्टर्स आहेत, कोणते कोणते कॅरेक्टर कसे आहेत. ओके, या स्टोरीमध्ये भरपूर कॅरेक्टर्स आहेत. 4 बहिणी आहेत, ती आई आहे, लॉरी आहे, लॉरेन्स आहे आणि त्याचे आजोबा आहेत. पण मेन कॅरेक्टर कोण आहेत, तर जो आणि लॉरी हे दोघंच मेन कॅरेक्टर आहे. मग घटना कशा घडतात पुढे पुढे, मग त्यांचं घर कसं दाखवलेलं आहे, त्याचं वर्णन कसं केलेलं आहे, 2 घरामध्ये डिफरन्स कसा आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला नीट बारीक कळल्या पाहिजे मुलांना. आणि ते पण कधी कळेल तुम्हाला, फक्त माझं लेक्चर ऐकून नाही, तर वाचायलासुद्धा लागणार आहे तुम्हाला. ओके, सो एकदा वाचायचं आहे. वाचल्याशिवाय पुढे जायचं नाही. आत्तापर्यंत जेवढं झालं आहे तेवढं तुम्ही परत एकदा वाचून काढा. एकदाच वाचून काढा. एकदा म्हणजे ॲट स्टेज. एकदा बसले ना वाचायला की पूर्ण वाचा. पूर्ण धडा वाचला तर खूप चांगलं. ओके, पण आज मी जेवढं शिकवलं पेज नंबर 7पर्यंत. कितीपर्यंत आलो आपण? 7पर्यंत आलो नाही, 7 स्टार्ट केलं, 9पर्यंत आलो. सो 9पर्यंत तुम्ही वाचायचं आहे. सुरू करा पहिल्या लाईनपासून ते 9 पेजपर्यंत पूर्ण वाचायचं आहे. आणि मी अंडरलाईन दिलेले शब्द आहेत ते बघायचे, ते अंडरलाईन करायचे, ते लिहायचे आहेत. आणि बघा तुम्ही मुलांनो, हे ऐकताना उच्चार पण ऐकायचे. मी शब्दांचे उच्चार करते की नाही तर ते ऐकायचे. एखाद्या शब्दाचा उच्चार तुम्हाला नाही कळाला तर आता ऑनलाईनमुळे तुम्हाला सुविधा काय झाली, तुम्ही परत बॅक मग करू शकतात. ओके, पुन्हा पहिल्यापासून ऐकू शकतात. अरे तुम्हाला एखाद्या शब्दाचा उच्चार परत ऐकायचा असेल तर तुम्ही परत लावू शकतात. ओके, लाईव्ह लेक्चरमध्ये असं होत नाही. मॅडम बोलून गेल्या, एकदा गेल्या,
त्या शब्दाचा कसा उच्चार होता बरं? एकदा बोलून झाल्यावर मग परत ऐकायला येत नाही, पण इथे तुम्ही हे कम करू शकतात ना. हा फायदा आहे तुम्हाला, की म्हणून शब्दांचे उच्चार पण शिकायचे आहेत मुलांनो, आणि त्या पद्धतीने तुम्ही बोलायचं पण आहे. तुम्ही जेव्हा मोठ्याने वाचतात तेव्हा तुम्ही जेव्हा स्वतःचा आवाज इंग्लिशमध्ये स्वतः ऐकतात की नाही, तेव्हा जी मजा असते की नाही, ती खूप चांगलं वाटतं आपल्याला. अरे वा, आपल्याला पण वाचता येतं आहे, आपण पण कमी नाही. हो, ऑफकोर्स तुम्हीसुद्धा छान, खूप छान वाचू शकतात, माझ्यासारखं किंवा माझ्यापेक्षाही खूप छान वाचू शकतात. तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे की मी कशी वाचते आहे, कसे उच्चार आहेत, कुठे मी थांबते आहे, कुठे प्रश्न असेल तर मी कसं वाचते आहे, डायलॉग असेल तर मी कसं बोलते आहे, कुठे थांबते आहे, कुठे आवाज उंच जातो आहे. सो हे पण आपल्याला शिकायचं आहे. नुसता धडा शिकायचा आहे का? धडा तर शिकायचाच आहे, पण रीडिंग पण शिकायचं आहे. ओके, आणि तुम्ही पण रीडिंग करा, मोठ्याने वाचा, स्वतःचा आवाज ऐका. बघा, खूप छान वाटेल, कॉन्फिडन्स येईल की आपलं रीडिंग पण सुधारलं पाहिजे. तुम्ही 11वीत गेला ना आता, तुम्हाला पण छान रीडिंग करता आलं पाहिजे. शब्द तुटत थांबत नाही वाचायचं. आपल्यालासुद्धा फ्लुएंटली वाचायचं आहे. फ्लुएंटली म्हणजे न थांबता, न अडखळता व्यवस्थित इंग्लिश वाचायचं आहे आणि बोलायचं पण आहे. सो मी आज इथे थांबते. तुम्ही परत एकदा तो धडा मी शिकवल्यापर्यंत वाचा. थँक्यू स्टुडंट्स.